वारकऱ्यान धरली पुढे जेजुरीची वाट। जय जय राम कृष्ण हरी। वारी भक्तीची या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी भक्ती गंभीर महाराज अवचार आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक आगळा वेगळा पवित्र सोहळा म्हणजे पंढरीची वारी। आणि या दिव्य प्रवासातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे श्री खंडेरायाची जेजुरी। जेजुरी हे श्री खंडोबारायांचे जागृत देवस्थान। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेव्हा जेजुरीमध्ये दाखल होते तेव्हा संपूर्ण परिसर भक्तिरसाने अगदी न्हाऊन जातो। कानी पडला आवाज मृदुंगाचा, या हरिनामाच्या भंगाचा, सोडून आळंदी पुन्हा पालखी आली जेजुरी, सोडून आळंदी पुन्हा पालखी आली जेजुरी, आली पंढरीची वारी माझ्या मल्हारीच्या दारी, आली पंढरीची वारी माझ्या मल्हारीच्या दारी, आली पंढरीची वारी माझ्या मल्हारीच्या दारी। जेजुरीमध्ये ज्ञानोबारायांच्या पालखीचे आगमन होते आणि जणू काही स्वर्गच अवतरलेला त्या ठिकाणी अनुभवास येतो। लाखो वारकरी त्या आनंदामध्ये अगदी देहभान विसरून रमून जातात। जेजुरीच्या प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक घरावर आणि प्रत्येक मनावर भक्तीचा सोनेरी रंग चढलेला दिसतो। सोन्याची जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नगरीमध्ये आज भंडाऱ्याच्या सुवर्ण उधळणीने जणू आकाशही सुवर्ण होते। पालखीचे आगमन होताच टाळ मृदुंगाचा निनाद कानावर पडतो। विनेच्या सुरात अभंग गायले जातात। ज्ञानोबा तुकाराम, जय जय राम कृष्ण हरी आणि येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून जातो। जेजुरीची ओळख असलेला पिवळा भंडारा आकाशात उधळला जातो। क्षणार्धात संपूर्ण परिसर सुवर्णमय होतो। पालखी, रथ, दिंड्या, पताका, टाळकरी, मृदंगवाद, वारकरी आणि भाविक सर्वजण या सुवर्ण वर्षावात न्हाऊन निघतात। हे दृश्य पाहताना असे वाटते की जणू खंडेरायांनी स्वतः माऊलींच्या स्वागतासाठी सुवर्ण फुलांची उधळण केली आहे। ही उधळण केवळ भंडाऱ्याची नाही, तर ती उधळण आहे श्रद्धेची, भक्तीची आणि समतेची। जेजुरीत विठ्ठल भक्त आणि खंडोबांचे भक्त एकत्र येतात। दोन परंपरा, एकच भावना, एकच भक्ती, हा संगम महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव अधिक उजळवतो। रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या कमानी, भगवे ध्वज आणि स्वागत फलक इत्यादी अगदी घवघवीत असतात। सर्वत्र उत्साह, आनंद आणि भक्तिभाव भरून राहिलेला दिसतो। जेजुरीतील नागरिक वारकऱ्यांचे अतिशय प्रेमाने स्वागत करतात। वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या ओठांवरील हरिनाम आणि डोळ्यातील भक्तिभाव हे पाहिले
की प्रत्येकाच्या मनात आपसुकच श्रद्धा निर्माण होते. जात, धर्म, भाषा, श्रीमंती किंवा गरिबी यांचा कोणताही भेद इथे दिसून येत नाही. सर्वजण माऊलींची लेकरे म्हणून एकत्र चालतात. संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला प्रेम, समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश या वारीतून जिवंत होतो. प्रत्येक पाऊल विठ्ठल नामात आणि प्रत्येक श्वास भक्तीने भरलेला असतो. म्हणूनच वारी ही केवळ यात्रा नाही, तर जीवनाला दिशा देणारी संस्कृती आहे. जेजुरीतील भंडाऱ्याच्या सुवर्ण उधळणीतून जीवनातले प्रेम, शांती, सेवा आणि भक्तीचा सुवर्ण वर्षाव दिसून येतो. भक्तिभावाने फुललेली ही जेजुरी बघण्यात डोळ्यात जो आनंद असतो तो शब्दात काही मांडता येणार नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीतून कर्मयोग, भक्ती, प्रेम आणि मानवतेची शिकवण दिली. आजही तीच शिकवण लाखो वारकरी आपल्या आचरणातून जपतात. वारी म्हणजे केवळ पायी चालणे नाही, तर ती मनाची शुद्धी करणारी साधना आहे. हे वारकऱ्यांच्या वारीतून आणि त्यांच्या वाणीतून कायमच दिसून येते. संतांच्या विचारांचा हाच वारसा घेऊन पालखी आता जेजुरीतून पुढे चालली आहे. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.